एक एक सांगतेस तिथेच थांब. हे दे. अगं काय दे. शोभा काय झालं तुला एकदम? पिशव्या. अगं नको पिशव्या दे. पिशव्या नको. अगं शोभा शोभा काय झालंय काय? बस 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 तिथे बस. काय बस 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 बस. आले थांबा. ए शोभा. हा शोभा अशी का वागते? काय झालंय काय? हा हे घे पाणी घे. मी पितो पाणी. घे घे पाणी घे पाणी घे. हा तुझ्यासाठी मस्त ना आल्याचा चहा करते. हा थांब. शोभा शोभा नक्की काय झालंय? शिका वागतेस माझ्याशी इतक्या प्रेमाने? मोन्या एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ओळख 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 काय आहे? हे लाईट बिल कमी आलंय का या महिन्याचं? काय रे? मग वाण्यानी हे भांड्याच्या पावडर बरोबर एक चमचा फ्री दिलाय का स्टीलचा? मोन्या थांब मी सांगते तुला. खूप मोठी गोष्ट आहे. हे बघ यातनं आपल्याला फायदाच फायदा होणार आहे. आपल्या इथे ना फडके रोडवर ना एक नवीन मॉल झालाय. तिथे ना न्यू इयरचा सेल लागलाय. ग्रँड सेल. खूप ऑफर्स आहेत. हे बघ बंपर मेगा सेल धमाका. खूप फायदा होणार आहे आपल्याला. आपण ना फक्त 5,000ची शॉपिंग करायची. 5,000? हे बघ आपण आहे ना 5,000ची खरेदी करायची. हा त्यावर आपल्याला 10,000चं वाउचर मिळणार आणि त्या वाउचरचे पैसे ना आपण बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे 5,000ची खरेदीवर 10,000चं वाउचर. शोभा अगं हे सेल वगैरे असं काही खरं नसतं ग. वाटलंच मला तू असं म्हणणार म्हणून मी ना आधीच चौकशी केली. त्या माणसाला फोन केला तर तुम्हाला काय म्हणाला माहितीये का? बाई तुम्ही खूप सज्जन वाटता म्हणून तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे. त्याने जास्त पब्लिसिटी नाही केली याची. पण शोभा जर का त्यांना सेल वाढवायचा असेल तर ते जास्त पब्लिसिटी करतील ना. मोन्या गप्प बसा. आता पनवती लावू नकोस तू. शोभे हा सांगितलंच मास्टरला? हा बघितलंच मास्टरड्या तुझी बायको किती हुशार आहे ते. आता कसलाही विचार करू नकोस. हा झटकन 5,000 रुपये देऊन टाक. मोन्या तू काही कर. मला खूप टेन्शन आलंय. 5,000 रुपये कुठूनही आणून दे मला. एवढी पण इच्छा पूर्ण नाही का करणार? शोभा माझ्याकडे किती पैसे असतात ते माझ्यापेक्षा जास्त तुला माहितीये. 5,000 रुपये माझ्याकडे असते तर मी तुला दिलं नसते का शोभा? सांग. बघितलंस ना शोभे सांगतच होते ग मी तुला. तुझा नवरा ना काही कामाचा नाही. 5,000 सुद्धा तो तुला आणून देऊ शकत नाही म्हणजे काय? खरं सांगू तुझ्यावर ना त्याचं बिलकुल प्रेम नाही. हो आई मी तुझी मुलगी आहे ना. मग दे मला 5,000 रुपये तू दे. अगं बाई अगं मी दूध गरम करायला सोन आली तिकडे. आता मला उतू गेलं असेल बघ. काय गप्पा मारत बसले मी तुमच्याशी. बाई 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 आले. हा तेवढं दूध काढून ठेवते आणि लगेच येते मी. हा आले. अगं लगेच अगं आले आले. अगं आय कुठून आणणार मी 5,000 रुपये? शोभा हे शोभा काय सगळे मिळून 2,300 रुपये जमा झाले. अरे मग ऑफिस मधनं आण ना बाकीचे. असे कसे आणू शोभा? असे कसे म्हणजे? सांग मॅडम ना म्हणावं आता द्या. बाकीचे म्हणजे तुझ्या पगारात ना ऍडजस्ट करा ना. आणि हे पैसे संपले तर महिना कसा काढायचा? ते काय मला माहित नाही. आत्ताच्या आता पैसे घेऊन जा. शोभा वहिनी माझ्याकडे बघा. अगं तुला तर मी नेहमीच बघते. तसं नाही. ही बॅग बघा, ही ज्वेलरी बघा. अहो फडके रोडवर नवीन मॉल आहे ना तिथे सेल लागलाय. मेगा सेल. नवीन वर्षाच्या निमित्ताने तिथून घेतलं. कसं दिसतंय सांगा ना. बरं आहे पण खोटं आहे ते कळतं ग. तुला खरं सांगू का अंजू मला ना अशा शोशाच्या गोष्टीमध्ये ना अजिबात मला इंटरेस्ट नाही. मला आवडतच नाही पैसे वाया घालवायला.
वहिनी ही इमिटेशन ज्वेलरी आहे हा, आणि खऱ्यापेक्षा मार्केटमध्ये हिला जास्त डिमांड आणि ही ठराविक लोकांना शोभून दिसते. तेच सांगते ना मी तुला. आता मला नाही आवडलं म्हणजे काय की तुला ती चांगली दिसत नाहीये. वहिनी काय असं का म्हणताय? मला चांगलं नाही दिसत आहे हा? घे, आता मी चांगलं सांगितलं, खरं सांगितलं तर तुला राग आला. गाडवाला काय गुळाची चव. काय म्हणाली? नाही काय नाही, जाते मी. मालक, तुम्ही कसला विचार करताय? तुम्ही नका कोणाकडनं पैसे घेऊ. अहो नाही, पैसे मला आणायलाच हवेत. सासूबाईंना वाटतं की माझं शोभावर प्रेम नाहीये, मी तिच्यासाठी काहीच करत नाही, पण तसं नाहीये हो. मला माहितीये मालक, तुमचं शोभाताईंवर खूप प्रेम आहे. ते म्हणूनच मला मग हे करायलाच हवं. ताई, मला मालकाने समजा सांगितलं. काय? कोणाला सांगितलं होतं कोणाला सांगू नको म्हणून? जरा काय तिच्या तोंडात राहत नाही. आता येऊ दे मग बघते त्याला. ताई, मालकांवर वैतागून काय होणार आहे? मी तुम्हाला काय सांगते ते ऐका. बोल लवकर. मला अशी एक व्यक्ती माहितीये जी तुम्हाला पैसे देऊ शकेल. कोण? नाही शोभे, तू काही समज. मी काय तुला पैसे देऊ शकत नाही बाई. आई, ठीक आहे. आपल्या मुलीवर किती प्रेम आहे हे एका आईने सिद्ध करून दाखवलं. आई, तू नाही म्हणालीस ना याचा मला राग नाही आला ग, पण वाईट वाटलं. ठीक आहे, तुझ्यावर रागवण्याचा अधिकार नाही ग मला, कारण तू माझी जन्मदात्री आई आहेस. येते मी बाहेर, बघते कोणाकडे तरी भीक मागून मिळतात का. आई, असं समजू नकोस हा की मी जाते म्हणजे कायमची सोडून जाते. तुझा मी सांभाळ करणार शेवटपर्यंत, कारण ते माझं कर्तव्य आहे. तू मला कितीही नाही म्हणालीस तरी. काळजी घे हा. येते. थांब शोभे, काय आई? मी देते ना तुला पैसे. खरंच? हो, आता तू इतकं बोललीस ना मग देते पैसे. माझे लेख तू. आने कैसे कब कहा इकरार हो गया, हम सोचते ही रह शोभा, काय झालं? और अगं, प्यार हो गया. जाने कैसे कब कहा इकरार होगा. वहिनी काय झालं हा? लॉटरी वगैरे लागली की काय? लॉटरी हा? आमची? हे काय काहीतरीच काय. मग नाचायला काय झालं? हे सहज वहिनी काहीतरी लपवताय तुम्ही हा? तुम्ही मला सांगणारच नाही. दादा सांगतील. दादा काय झालं सांगा ना. अरे काय हे बाबा अंजी, काही काम होतं अचानक आलीस? हा, मला ते पिवळा धागा पाहिजे होता, माझ्याकडचा संपलाय. ते ना ब्लाऊजचं डिझाईनचं काम करते ना आता मी. द्या मला पिवळा धागा. हो हो. हो, हा, हे घे 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 घे, 2 घे हा, आणि संपव हा. परत नाही आणलीस तरी चालेल. जा. हा, हा, थँक्यू. काय काय झालंय काय शोभा? तू एवढी खुश काय आहेस? मला पैसे नाही मिळाले. पुण्या, अरे उधारीवर पैसे नाहीच आणायचे आहेत. आईने दिलेत मला 5,000 रुपये. हा, हे बघ. गिफ्ट वाउचर हे सुद्धा मिळालंय. आता आपल्याला कॅश पैसे मिळणार 10,000 रुपये. बघितलास, एका दिवसात मी 5,000वर 10,000 रुपये कमवले. पण शोभा, यासाठी तू 5,000ची खरेदी काय केलीस? दाखवते.
पैसेच पण आहे भरपूर आहे बघ. हो शोभा, पण एवढ्या वस्तूंचं आपण काय करायचं? आपल्याकडे ऑलरेडी खूप वस्तू आहेत. अरे मोन्या, असं काय करतोस? ह्या वस्तू आहेत ना, आपण विकून टाकायच्या आणि जास्त पैसे मिळवायचे. पाहिजे तर ना आपल्या चाळीतल्यांना पण भांडी काही देऊन टाकूया, त्या अंजसारख्यांना, म्हणजे थोपाडा जरा बंद होते. मी ना ते वाउचरवाल्याला फोन करून विचारते पैसे ट्रान्सफर झालेत का. थांब. नमस्कार, मी शोभा म्हात्रे. आम्हाला ते 10,000चं गिफ्ट वाउचर दिलं ना, त्याचे पैसे झाले का ट्रान्सफर अकाउंट मध्ये? ओ, मेंटल हॉस्पिटलचा कसा नंबर असेल? त्या माणसाने मला हाच नंबर दिला होता. असं कसं होईल? बरोबर, सॉरी सॉरी सॉरी. काय झालं शोभा? आणि मेंटल हॉस्पिटलचा नंबर होता. पण असं कसं होईल? तेच ना, त्या माणसाने हाच नंबर. थांब थांब, मी त्याच्याकडनं भांडी घेतली ना, त्याला फोन करते. थांब. हा. तुझा नंबर आहे माझ्याकडे. हा, त्याला करते फोन. हा. काय झालं? काय झालं शोभा? फोन लागत नाही, बंद येतो. मोन्या, आता काय करायचं? मावा केक आहे, मावा केक. काय आहे मग तुमच्याकडे? ते बरं ते. अंजू, हा? अगं सध्या शोभा वहिनी कुठे दिसत नाही. आता मोठ्या झाल्या त्या, सहजासहजी दिसणार नाही. मग काय, पैसेवाल्या झाल्यात ना. 5,000 काय, 10,000चं गिफ्ट वाउचर काय. हे पण मी ऐकलं ते खरंय का ग? काय ग? अगं त्यांना ते माणसाने फसवलं म्हणे. हो का? हा, बाई 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 बाई, अशी वेळ कुणावर येऊ नये, अशी वेळ कुणावर येऊ नये. आता चाळीत तोंड लपून फिरत असतील. घ्या, आले सेल्समन. चाळीत ना सेल्समनला बंदीच करायला पाहिजे. हे कुणाचं काय नाही, चोरी बिरी केली म्हणजे. बरोबर. तुला ना दाखवते. नको, आपल्याला ही भांडी विकायची आहेत ना. राहुल साहेब, एक भांड घ्या ना. मालकाने ना नवीन बिझनेस सुरू केलाय. राहुल साहेब, काय काय करणार मी या भांड्याचं घेऊन हा? एक घ्या ना माझ्यासाठी. घेतो ना, घेतो. राहुल, काय घेतोयस? घेत नाही काय, बघतो म्हणलं तिला. बघतो ना, बघतो काय काय बघ. समीर भाऊजी, आता तुम्हीच सांगा काय ते. मोन्या, अरे काय लावलंयस तू? बघ, चाळीचा अध्यक्ष या नात्याने मी ऑब्जेक्शन घेतो या विक्रीला. ऑफिशियली हे चालणार नाही. याचं काय आहे भानू, म्हणजे चाळीत असा माल विकणं इल्लीगल आहे. हा, बरोबर आहे. चोरीचा असू शकतो ना. अरे पण चोरीचा नाहीये हा. शोभाने 5,000 रुपये देऊन विकत घेतलेल्या गोष्टी आहेत. अरे हे तुला माहिती आहे, पण तो सुद्धा चोरीचा असेल तर तर काय करणार आपण? त्यामुळे हा माल इथे विकायला माझा विरोध आहे. राहुल साहेब, तुम्ही सांगा ना, तुम्ही भांड बघत होता ना. हा मी राहुल, मी 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 बघत होतो. मी लांबून बघायचं होतं, लांबून बघत होतो. हे काय छान आहे, छान. हा, पण मोहन दादा, म्हणजे या बिझनेसच्या मालकीण कुठे आहेत? हा, सौ शोभा म्हात्रे. मालक, आपल्याला चाळीत विकून दिलं म्हणून काय झालं? आपण बाहेर जाऊन विकूया. म्या विकून येते, पण तुम्ही असे हार मानू नका.
मला पहिल्यांदाच खरंच हरल्यासारखं वाटतंय. मी शोभाच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. हो, मी नवरा आहे तिचा. इतरांनी तिची चेष्टा केलेली मला नाही सहन होत. काय करू कळत नाही. पण मालक, यात तुमची काय बी चूक नाहीये. तुम्ही मनाला लावून घेऊ नका ना. मोन्या, तुझंच बरोबर होतं. स्कीम वगैरे काही नसतं रे. शोभा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी काही करून ती सगळी भांडी विकीन. आपण ही चाळ सोडून जाऊया. हा, नाही तर आयुष्यभर मला हे सगळे बोलत राहतील रे. मला नाही सहन होणार. आपण नको राहूया इकडे. शोभे, चाळ सोडायच्या नंतर आधी माझे 5,000 गेले त्याचं बघ. आई, तिथे अब्रू गेली. सगळेजण हसतात माझ्यावर. त्याचं तुला काहीच नाही वाटत का? माझी चूक आहे त्याच्यात? हा, हो, तुला 5,000 दिले ना, हीच मोठी चूक झाली माझी. अगं बाई, देईन तुझे मी पैसे. एवढं नको बोलायला. हो का? मग आधी जरा डोकं लावायचं नाही? आई, जरा शांत हो आता. शांत बस तुम्ही. हा, प्रत्येक वेळी मला शांत बसायला सांगते. तुझे ना हे हट्ट पुरवत आले ना, म्हणून हे फळ भोगावं लागते मला. आता मी बोलले ना, मी चुकले अहो, म्हणून. शोभा, काय सासूबाई, वाटतंय मला? अहो, शांत व्हा, सांगितलं ना, ती अहो, भांडू नका प्लीज. अहो, प्लीज भांडू नका. खरं मावशी, शांत व्हा. बसा बसा. वाट लागली सगळी. उगाच त्या स्कीम मध्ये पैसे टाकले. मालक, कोणत्या मॉल मध्ये ऑफर होती? त्या फडके रोडच्या नवीन मॉलमध्ये. उघडू नको दरवाजा. ती अंजी असणार. ती परत आली मला बोलायला. मला माहितीये. ताई, बघू तर द्या कोण आहे नाही, ते. नको नको, तीच असणार ग. ताई, शांत व्हा. मी बघते, थांबा. शोभा मात्र इथेच राहतात का? वय, आपण कोण? मी फडके रोडच्या नवीन मॉल मधून आलोय. काय हो, तुम्हाला लाज शरम काही वाटत नाही का? आम्हाला फसवता तुम्ही? हा, थांब शोभे, थांब. ए, आती, आती मेली आती. हा, हे बघ, माझे पैसे घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, हा, सांगून ठेवते. थांबा, माझं ऐकून तर घ्या. ऐकून घ्या. ऐकलं तेवढं पुरे नाही झालं का आम्हाला? आमच्याकडनं चूक झाली, आम्हाला मान्य आहे. खरं तर थोडंसं लॉस मध्येच गेलो होतो. डोक्यावर कर्ज होतं म्हणून आम्ही. म्हणून तुम्ही साध्या सुध्या माणसाला फसवणार? तुमच्या चुकीचा खापर आमच्या डोक्यावर फोडणार? काही नाही, तुम्हाला ना पोलिसातच दिलं पाहिजे. हो नाही, पोलिसांना फोन कर. अगदी बरोबर शोभे. हे बघ, मला माझे पैसे हवेत, हा, काही करून सांगून ठेवते. अहो नको प्लीज. कर्जामुळे आम्हाला खूप पळावं लागलं, पण त्या सामानाला मोठी मागणी आली. खूप मोठी ऑर्डर मिळाली आम्हाला परदेशातून. माल कमी पडतोय म्हणून मीच पुन्हा माल नेण्यासाठी आलोय. पण काय पण? हा, अगं शोभा, तो काय म्हणतोय ते ऐकून तर घे. मी तुम्हाला 10,000 नाही देऊ शकत, पण 5,000च्या ऐवजी 6,000 देऊ शकतो. हे सामान परत द्या. चालेल चालेल, दे तू 6,000 दे, आणि सामान दे तुझं. दे. ठीक आहे. ठीक. ठीक आहे. शोभा, काही हरकत नाही. 5चे 10,000 नाही मिळाले तरी 5चे 6,000 मिळाले. 1,000 रुपये तू कमवले. ही तुझी कमाई आहे, स्वकमाई आहे. सांग सगळ्यांना अभिमानाने, तू कमवलेस 1,000 रुपये शोभा. अंजे, माधुरी, हे बघा, मी पैसे कमवलेत. 1,000 रुपयाचा फायदा झालाय मला. बरं झालं बाई, तो माणूस वेळेवर आला. माझे 5,000 तरी आले. हा, काय
हो का? शोभे शोभे ए शोभे